नमस्कार. मी आनंद गानू. गर्जे मराठीमध्ये अनेक प्रकारचे रथी महारथी आपापल्या क्षेत्रातली मोठी माणसं असतात आणि आपल्या पर्टिक्युलर फील्डमध्ये ज्यात त्यांनी अभ्यास घेतला आहे त्याच्यातही ते फार प्रगती करतात, जगभर ख्याती मिळवतात. परंतु आपल्या संस्कृतीचा, आपल्या जे पारंपरिक चालत आलेले जे आपलं नॉलेज आहे, त्याचा ते विसर पडू देत नाही. एवढंच नव्हे, तर तो ते जगासमोर मांडतात. असेच आज आपल्यासमोर पराग भालेराव हे आलेले आहेत, की जे एका मोठ्या आय-टी कंपनीमध्ये सीनियर व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि हे आपलं सगळं प्रोफेशनल काम सांभाळताना सुद्धा त्यांनी एक आपली जी वैदिक सिस्टम आहे, त्याचा त्यांनी अभ्यास केला. त्याच्यावरती त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, की इंट्रोडक्शन टू वैदिक नॉलेज सिस्टम. सो असे पराग म्हणजे खरोखर ह्याला एक तर डेडिकेशन लागतं, आपल्या संस्कृतीवरती, आपल्या धर्मावरती, आपल्या सनातन धर्मावरती प्रेम लागतं आणि ते नॉलेजची क्वेस्ट फॉर नॉलेज ही लागते. सो असे आज परागजी आपल्याबरोबर आहेत. सो परागजी, फर्स्ट अँड फॉरमोस्ट तुम्ही आल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि थँक यू व्हेरी मच. आणि तुम्ही जे काम करताय त्याच्याविषयी तुमचं प्रचंड अभिनंदन. सो आम्हाला हा तुमचा सगळा प्रवास आहे म्हणजे फ्रॉम आय-टी टू म्हणजे आय-टी तुम्ही अजूनही करताच आहात, नॉट दॅट यू आर अवे फ्रॉम दॅट. पण टेक्नॉलॉजी फील्डमधलं एवढं महत्त्वाची कामं सांभाळताना सुद्धा तुम्ही ह्या आपल्या वैदिक सिस्टमकडे कसे अट्रॅक्ट झालात, नंतर तुम्ही हे हे नॉलेज तुम्ही कसं मिळवलं आणि हे नॉलेज लोकांबरोबर का शेअर करावंसं वाटलं आणि ते तुम्ही कसं शेअर करताय ह्याच्याविषयी जरा आम्हाला थोडक्यात सांगा. ओव्हर टू यू परागजी. नमस्कार आणि धन्यवाद. गर्जे मराठीमध्ये या प्लॅटफॉर्मवर येऊन बोलणं आणि माझी मतं प्रकट करणं ही माझ्यासाठी एक खूप भाग्याची गोष्ट आहे. मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे आपला आणि गर्जे मराठी संस्थेचा. कमिंग बॅक, तुम्ही जो प्रश्न विचारलात की हा प्रवास सगळा कसा सुरू झाला, तर लहानपणापासून मला अध्यात्माविषयी ओढ होती, आवड होती. पण मला असं सारखं वाटायचं की आपली जी संस्कृती आहे, आपले जे परंपरा आहेत, रूढी आहेत, ह्या इतक्या वर्षानुवर्ष चालत आल्या आहेत, तर त्याच्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे. असं असणार नाही की जस्ट माझ्या आजोबांनी सांगितलं म्हणून वडिलांनी केलं, वडिलांनी सांगितलं म्हणून मी करायचं, मी केलं म्हणून माझ्या मुलांनी करायचं. एवढंच त्याच्या मागे नाहीये, याच्या पलीकडे काहीतरी त्याच्यामागे तथ्य आहे, काहीतरी कारण आहे, काहीतरी शास्त्र आहे. आणि ते काय आहे ह्याच्या मला सारखी उत्सुकता, क्युरिओसिटी सतत असायची. आणि लहानपणापासून मला ते प्रश्न विचारायचे वाटायचे. सुदैवाने माझ्या आई-वडिलांनी कधीच मला असं की हे काय विचारतोयस, आम्ही सांगतोय ते कर, असं त्यांनी कधीच केलं नाही. त्यांच्या परीने त्यांना जेवढी उत्तरं माहिती होती तेवढी त्यांनी दिली. आणि त्यांनी एक वातावरण माझ्यासाठी प्रोव्हाइड केलं की जिथे मी या गोष्टींचा काही शोध घेऊ शकेन किंवा थोडंसं ज्ञान अजून मिळवू शकेन. पण काही वर्षापासून इथे अमेरिकेत आल्यानंतर हे मला जास्ती जाणवायला लागलं की भारतामध्ये सगळेच करतात म्हणून आपणही करतो. पण इथे नवीन पिढी जी आहे विशेषतः, ती सारखे प्रश्न विचारतात की हे आपण का करतोय, याचा अर्थ काय, कशासाठी हे करायचं, कोणी सांगितलं, वगैरे वगैरे असे प्रश्न येतात. आणि मग मला असं वाटायला लागलं की आपण नुसतीच उडती उत्तरं देऊन काही अर्थ नाही. तर आपण थोडासा याच्यामध्ये काहीतरी रस घेऊन अभ्यास केला पाहिजे. तर या हेतूने मी तो अभ्यास माझा चालू केला. आणि हळूहळू जसं जसं मी अभ्यास करत गेलो तसं तसं नवीन नवीन माहिती मला मिळत गेली. बरेचशी साधनं होती, पुस्तकं आहेत, इंटरनेट आहे, यूट्यूब आहेत. बरेचसे असे लोक आहेत की ज्यांनी मला मार्गदर्शन केलं किंवा निदान सपोर्ट केलं की अरे हे तू छान करतोयस, आमच्या माहितीप्रमाणे हे असं आहे, किंवा या ठिकाणी तुला जास्ती माहिती मिळू शकेल. अशा प्रकारचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन बरेचसे लोक देत गेले. आणि त्या सगळ्यातनं हा माझा प्रवास सुरू झाला. मी पहिलं जे पुस्तक लिहिलंय तर आनंदजी त्याच्यामध्ये पुरुष सूक्त नावाचं एक आपल्या वैदिक संहितेमध्ये सूक्त आहे. आणि ते खूप महत्वाचं सूक्त आहे असं मानलं जातं. आणि त्याचा विषय सृष्टीची उत्पत्ती आहे असंही मानलं जातं. पण त्या सूक्तामध्ये जे वर्णन आहे त्याच्यात त्याच्यामध्ये विश्वाची उत्पत्ती ही नक्की कशी वर्णन केलेली आहे आणि ती किती शास्त्रशुद्ध आहे याचा अभ्यास मला कुठेच आढळला नाही. तर मी त्या सूक्तावरती पहिल्यांदा अभ्यास केला. त्याच्या सगळे शब्द, त्या शब्दांचा अर्थ आणि विश्वाच्या उत्पत्तीच्या संदर्भातला त्याचा अर्थ काय असू शकेल याच्यावर मी माझा स्वतःचा अभ्यास करून एक पहिलं पुस्तक लिहिलं. आणि मला खूप आनंद झाला की हे
सुक्त केवळ धार्मिक आध्यात्मिक असं नाहीये, तर ते खरोखरच वैज्ञानिक आहे. तर ते पहिलं पुस्तक होतं. आणि नंतर मग मला बऱ्याच लोकांनी पण माझे जे इंटरव्ह्यू झाले, चर्चा झाल्या, अ, ज्या लोकांशी माझं भाषण झालं, त्यांनी असं सांगितलं की हे ठीक आहे, तुम्ही एका सुक्ताबद्दल माहिती दिली, पण वैदिक नॉलेज, वैदिक ज्ञान परंपरा ही खूप मोठी आहे त्याच्या पलीकडे. त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. तर मग त्या चर्चांमधनं मला असं वाटलं की हा विचार रास्त आहे की नक्की आपल्याला वेद म्हणजे काय हे माहिती नसतं. आपण जर इतर धर्मियांना विचारलं की तुमचा धर्मग्रंथ कोणता, तर त्यांच्याकडे एकच उत्तर असतं. ख्रिश्चनांना विचारलं तर बायबल म्हणतील, मुस्लिमांना विचारलं तर ते कुराण म्हणतील, किंवा जे काय असतील प्रत्येक धर्माचे ग्रंथ. हिंदूंना विचारलं तर काय उत्तर मिळेल? ते उत्तर बदलू शकतं. सर्वसाधारणपणे लोक म्हणतील की भगवद्गीता म्हणून. पण जे शैव लोक आहेत किंवा शाक्य लोक आहेत किंवा गाणपत्य समाज आहेत, इतर समाज आहेत, ते म्हणतील नाही, आम्ही काय भगवद्गीता मानत नाही. मग तुम्ही काय मानताय? आणि हे कुठलेही प्रवाह तुम्ही घेतलेत, तर ते सगळे, त्याचा मूळ स्रोत जो आहे तो वेद आहेत. आणि हे सगळेजण मान्य करतात. मग हे नक्की वेद काय आहेत? आपण म्हणतो की वेद हा आमची संस्कृती आहे, आमची पुस्तकं आहेत. याच्या पलीकडे आपल्याला काही माहिती नसतं. फार तर लोकांना माहिती असतं की 4 वेद आहेत. ठीक आहे, पण हे 4 वेद कसे आहेत, कुठनं आले, त्याच्यात काय विषय आहेत, त्याची रचना कशी आहे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी मांडल्या गेल्या आहेत, या सगळ्याची माहिती आपल्याला नसते. आणि मी असं अजिबात म्हणत नाही की मला सगळ्या वेदांबद्दल सगळी माहिती आहे. असं म्हणणं हा शुद्ध मूर्खपणा ठरेल. पण ही वेदांची रचना काय आहे, त्याचे जे विषय आहेत ते कशा प्रकारे मांडलेत, त्याचे भाग कसे केलेले आहेत, विभाजन कसं केलेलं आहे, मग वेदांमध्ये संहिता म्हणजे काय असतं, ब्राह्मण ग्रंथ काय असतात, आरण्यक काय असतात, उपनिषद काय असतात, वेदांग काय आहेत, उपवेद काय आहेत, या सगळ्याची प्रायमरी माहिती, एक प्राथमिक माहिती देण्यासाठी मी एक पुस्तक लिहिण्याचा विचार केला. आणि इथे आपल्याला जी इमेज दिसते ही ह्या पुस्तकाचं कव्हर पेज आहे. आणि पुढच्या शनिवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर 12 ऑक्टोबरला हे पुस्तक प्रसिद्ध होतं. आणि वा हे वा. आपल्याला ॲमेझॉनवर उपलब्ध होईल. ॲमेझॉनवर तुम्ही माझ्या नावाने जरी सर्च दिली तरी हे पुस्तक दिसायला लागेल. आत्ता सर्च दिली तर माझी जुनी पुस्तकं दिसतील, कारण हे पुस्तक ॲमेझॉनने अजून लॉन्च केलेलं नाही आहे. 12 तारखेला ते लॉन्च होईल आणि तिथून ते आपल्याला सगळ्यांना उपलब्ध होईल. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. मग ह्या पुस्तकामध्ये तुम्ही म्हणजे लोकांना फक्त इंट्रोडक्शन असं सांगितलं. मी ॲक्चुअली थोडासा बुक रिव्ह्यू आणि तुमचे इंटरव्ह्यू पाहिलेत. तुम्ही वेद म्हणजे काय हे समजावून सांगायचा त्याच्यामध्ये प्रयत्न केले आहेत किंवा तुम्ही यशस्वीरित्या सांगितलंय. सो वैदिक नॉलेज म्हणजे खरं तुम्ही काय कव्हर केलंय असं मला विचारायला लागेल. म्हणजे सायन्स आहे का, खगोलशास्त्र आहे का, मॅथमॅटिक्स आहे का, काय आहे त्याच्यामध्ये वैदिक नॉलेज म्हणजे? हां, तर हा खूप छान प्रश्न तुम्ही विचारात. तर हे सगळे विषय तुम्ही जे म्हणालात आणि त्याच्या पलीकडचे अनेक विषय वेदांमध्ये सखोलपणे मांडलेले आहेत. तर यातल्या कुठल्याच विषयावर, ज्याला आपण डीप डाईव्ह म्हणतो, किंवा एक खूप खोल त्याच्यामधला संशोधन किंवा तो विषय इथे मी मांडलेला नाही आहे या पुस्तकामध्ये. या पुस्तकाचा उद्देश केवळ लोकांना माहिती करून देणं की वेद काय आहेत, रचना कशी आहे, काय त्याच्यामध्ये विषय आहेत, एवढ्यापुरतीच हे मर्यादित आहे. कारण आपण कुठलाही एखादा विषय जर घेतला, उदाहरणार्थ वैद्यकशास्त्र घेतला किंवा खगोलशास्त्र घेतला किंवा वॉरफेअर किंवा युद्धनीती असा घेतला किंवा समाजनीती घेतला, तर या प्रत्येक विषयावर प्रचंड मोठी पुस्तकं लिहिता येतील आणि तासन तास वक्तव्य करता येईल एवढा ज्ञान वेदांमध्ये उपलब्ध आहे. तर वा वा. या पुस्तकाचा उद्देश तो नव्हता. त्यामुळे केवळ त्याची एक प्राथमिक माहिती, ज्याला आपण तोंड ओळख म्हणू शकू, अशा प्रकारची माहिती या पुस्तकामध्ये आहे. थँक यू व्हेरी मच. सो परागजी, खरोखरच म्हणजे तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा तुम्ही हे पुस्तकं लिहिणं आणि आपली संस्कृती, आपली परंपरा जगासमोर ठेवणं, हा जो प्रयत्न केलात, सो मला अगदी खात्री आहे की केवळ भारतीय नव्हे, हिंदू नव्हे, मराठी नव्हे, तर त्याच्या पलीकडे जाऊन अमेरिकेतली लोकं सुद्धा जी आपल्या धर्माची नाही आहेत, आपल्या वंशाची नाहीत, ती सुद्धा पाहून आपल्या संस्कृतीविषयी त्यांच्या मनामध्ये जागरूकता निर्माण व्हायला ह्या पुस्तकांचा निश्चित उपयोग होईल. हे पुस्तक किंडल ॲज वेल ॲज हार्ड कॉपी अवेलेबल आहे का फक्त हार्ड कॉपी अवेलेबल आहे? आत्ता फक्त हार्ड कॉपी आहे हां. आणि किंडलवर ते थोड्या दिवसानंतर येईल. ओके, ओके. राइट. जरूर सर. तुम्ही जे ही सेवेचंच काम करताय आणि तुम्ही हे करताय त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि
शुभेच्छा. असंच तुमच्या प्रोत्साहाने इतरही लोक पुढे यावेत ही देवाकडे प्रार्थना. नमस्ते. धन्यवाद.